मी माझ्या नवऱ्याशी नाखुश राहत होते. एकदा आम्ही आमच्या नणंदेच्या घरी गेलो. माझा नंदोई खूप हट्टी होता. त्याला पाहून माझी इच्छा वाटली. तेव्हा नणंदेच्या मदतीने नंदोईनेच मला, पण नंतर मला माहीत झालं की माझा नवरा बाईसारखं दुसरीकडून घेतो. एके रात्री मी त्याला नंदोईशी बोलताना पाहिलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुधा आहे. माझं वय 45 वर्ष आहे. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. माझ्या नवऱ्याचे नाव अजय आहे. ते 5 फूट 6 इंच उंच आहे. त्यांची तब्येत सामान्य आहे. ते सुमारे 50 वर्षाचे आहेत. आम्ही औरंगाबादचे आहोत. मी खूप सुंदर आहे आणि मला दररोज रात्री लागतेच. पण माझा नवरा अजय आता महिन्यातून 1-2 वेळाच अनुभवतात आणि तेही फक्त 2-4 मिनिटांसाठी. मी तहानलेलीच राहते. मी माझ्या भुकेला शांत करण्यासाठी हाताने अनुभवून काम चालवते. एकदा पूजेच्या वेळी आम्ही कोलकाता फिरायला गेलो. तिथे माझ्या नवऱ्याचे मावसा मावशी राहतात. आमचे मावशे खाजगी कंपनीतून रिटायर झाले आहेत. मावसाचे वय सुमारे 65 वर्ष असेल आणि मावशी सुमारे 60 वर्षाच्या असतील. मावसांच्या घरी त्यांची मुलगी प्रिया राहते. ती सुमारे 36 वर्षाची असेल. ती उंच आणि खूप सुंदर आहे. तिची उंची सुमारे 5 फूट 6 इंच आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. ती साडी ब्लाऊज घालते आणि नेहमी स्लीवलेस ब्लाऊज घालते. तिचा ब्लाऊज खूप उंच गळ्याचा असतो, ज्यामुळे तिचे स्पष्ट दिसते. प्रियाचा नवरा विक्रम, ते सुमारे 6 फूट उंच आहेत आणि कसरती शरीराचे मालक आहेत. त्यांना पाहता क्षणी माझ्या जीवनात हालचाल सुरू होती. कारण नात्यात ते माझे नंदोई लागतात, म्हणून त्यांच्याशी मजाकचेही नाते आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मावसा मावशी नणंद नंदोई यांच्याशी बोलणं सुरू झालं. आम्ही ट्रेनच्या प्रवासाने आलो होतो, म्हणून खूप थकवा आला होता. काही वेळानंतर प्रियाने मला फ्रेश होण्यास सांगितले आणि आम्ही फ्रेश होऊन आलो. आम्हाला कोलकाता फिरायला जायचं होतं. मी ब्लॅक रंगाची साडी घातली आणि मॅचिंग ब्लाऊज घातलं होतं, ज्याचा गळा खूप मोठा होता. गळा मोठा असल्याने माझे स्पष्ट दिसत होते. माझी नणंद प्रिया मला छेडत म्हणाली, भाभी, आज तर तुम्ही खूप मुलांचं पाणी काढून टाकशाल. नंदोईजी देखील हसून म्हणाले, हो भाभी, आज तर तुम्ही कोलकात्याच्या मुलावर वीजच पाडून राहाल. आता भैयांचं काय होईल? मी म्हणाले, भैयांचं तर काही होणार नाही, पण मी पाहते की तुमच्यावर काय परिणाम होतो. माझी नणंद म्हणाली, यांच्यावर तर खूप परिणाम होईल आणि वीज माझ्यावर पडेल, तेही रात्रभर. मी त्रासलेली राहील. मग मी नंदोजींना म्हणाले, माझ्या नणंदेवर जास्त विजा पाडू नका. सर्वजण हसून म्हणाले, पण मला आतून मुंग्यांसारखे रेंगाळू लागले. काही वेळातच माझा नवरा देखील तयार होऊन आला आणि आम्ही कोलकाता फिरायला निघालो. आमच्यासोबत नणंद नंदोई देखील होते. रस्त्यावर आम्ही चेष्टाबाजी करत राहिलो. माझे नंदोई विक्रम गर्दीत मागून माझ्याशी चिटकत आणि मला त्यांचा स्पर्श देत. मी देखील त्यांची भावना दाटून आल्याचे जाणू लागले होते. संध्याकाळी घरी परतलो. जेवण झाल्यानंतर काही वेळ बोलणं झालं. मग झोपण्याची तयारी सुरू झाली. मावसाजींच्या घरी 2 खोल्या होत्या. एका खोलीत मावस मावशी आणि नंदेचा छोटा मुलगा रोहन राहत होता. मी, माझी नणंद प्रिया, नंदोई विक्रम आणि एक छोटा मुलगा अर्जुन एका खोलीत झोपायला गेलो. माझ्या नवऱ्याला अजयला जास्त उष्णता वाटत होती, म्हणून ते बाल्कनीत झोपायला गेले, कारण घरात उष्णता जास्त होती. मी फ्रंट ओपनिंगवाली मोठ्या गाळ्याची मॅक्सी घालून घेतली. मी आणि माझी नणंद खाली बिछाना लावून झोपू लागलो. माझे नंदोई विक्रम आणि त्यांचा मुलगा अर्जुन पलंगावर झोपले. मी आणि प्रिया घरगुती बोलणे करू लागलो. थोड्या वेळानंतर आम्हा दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. माझी नणंद बोलू लागली, आज भयांचा मुन्ना भुकेलाच राहील. मी म्हणाले, आणि नंदोजींचा मुन्ना कसा राहील? ती म्हणाली, आम्ही दररात्र अनुभव करतोय. मी विचारलं, कसं? ती सांगू लागली, दिवाण बंद झाल्यावर काही दिसत नाही. आम्ही सहज अनुभव करतो. मला तिच्या बोलण्याने मजा येऊ लागली. माझी नणंद विचारू लागली, भाभी, तुम्हा दोघांमध्ये लाईफ कशी आहे? मी म्हणाले, माझा नवरा अजय महिन्यातून 1-2 वेळाच करतो, तेही 2-4 मिनटं. तेव्हा नणंद म्हणाली, म्हणून तुमचे अजून छोटेच आहे. मी म्हणाले, नंदोजी कशा प्रकारे अनुभव करतात? नणंद म्हणाली, ते तर मला 2-3 वेळा नक्कीच जाणवतात आणि तेही अर्धा तास. मला तर पूर्ण निचळून टाकतात. मी म्हणाले, म्हणूनच तुमचे असे आहे. ती हसू लागली. या सर्व बोलण्याने आम्ही दोघे गरम झालो होतो.
प्रियाची बोलणे ऐकून माझ्या मनात विजेचा करंटच धावला. प्रिया जेव्हा तिच्या आणि विक्रमजींच्या खाजगी क्षणांबद्दल सांगत होती, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर फक्त विक्रमजींचा तो 6 फूट उंच आणि पिळदार देह येत होता. मी हळूच प्रियाला विचारलं, "अगं, पण अर्धा तास इतका वेळ कसं काय गं शक्य आहे? माझं अजय तर 2 मिनिटातच हातपाय गाळून मोकळे होतात." प्रिया गालातल्या गालात हसली आणि तिनं आपला हात माझ्या हातावर ठेवला. तिचा स्पर्शही मला त्या क्षणी खूप मस्त वाटला. ती कुजबुजली, "भाभी, विक्रमजींना खेळाडूसारखा सराव आहे. ते सहजासहजी हारच मानत नाहीत. मला तर कधी कधी वाटते मीच थकून जाईल, पण त्यांची भूक कमी होत नाही." तिचे शब्द ऐकून माझ्या छातीची धडधड वाढली आणि मला आतून घाम सुटू लागला. मी प्रियाचा हात धरला आणि म्हणाले, "नशीबवान आहेस तू. मला तर वाटते की देवाने मला फक्त असं व्याकुळलेलंच बनवण्यासाठी बनवलंय." अंधारात प्रियाने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिने हळूच विचारलं, "भाभी, मग तुम्ही तुमची तहान कशी भागवता?" मी लाजत आणि थोडा संकोच करत तिला सांगितलं, "मी स्वतःचा हाताचा आधार घेऊन कसं तरी मन शांत करते." हे ऐकून प्रियाला माझी दया आली की काय, तिने आपला हात माझ्या कमरेवर फिरवायला सुरुवात केली. ती म्हणाली, "भाभी, विक्रमजी तर मगाशी प्रवासात तुमच्याकडेच बघत होते." विक्रमजीचे नाव निघताच माझ्या मनात पुन्हा एकदा कल्लोळ सुरू झाला. मला आठवले की गर्दीत ते माझ्या अगदी जवळ आले होते आणि त्यांचा स्पर्श मला किती मजेत करत होता. प्रिया पुढे म्हणाली, "जर आज भैया बाल्कनीत झोपले आहेत, तर तुम्हाला असुरक्षित वाटण्याचे काहीच कारण नाही." आम्ही दोघी पूर्णपणे त्या रोमॅन्टिक वातावरणात वाहून गेलो होतो. प्रियाने माझ्या कानात विचारले, "भाभी, जर विक्रमजींनी तुम्हाला स्पर्श केला तर तुम्हाला चालेल का?" तिचा प्रश्न ऐकून मी पूर्णपणे सुन्न झाले. पण मनात एक स्पंदनाची जागा झाली होती. मी काहीच बोलले नाही. फक्त एक दीर्घ श्वास घेतला. प्रियाने माझ्या गप्प राहण्याचा अर्थ ओळखला होता. तिने पलंगावर झोपलेल्या विक्रमजींकडे पाहिले. ते कदाचित अजून जागेच होते आणि आमचं हे सगळं बोलणं ऐकत होते. खोलीत फक्त पंख्यांचा आवाज येत होता, पण आम्हा दोघींच्या श्वासांचा वेग वाढला होता. प्रियाने हळूच पलंगाकडे इशारा केला आणि विक्रमजी हलके झाले. माझ्या मनात धडधड होत होती की आता पुढे काय होईल, पण त्या भीतीपेक्षा जास्त मला त्या भेटीची ओढ लागली होती, जी मला आजवर कधीच मिळाली नव्हती. प्रियाचा तो खोडकर इशारा पाहून विक्रमजींनी हळूच कूच बदलली आणि ते पलंगावरून खाली उतरले. अंधार असल्याने फक्त त्यांच्या उंच शरीराची सावली दिसत होती, पण माझ्या काळजाचा ठोका चुकला. प्रियाने माझा हात सोडला आणि ती हळूच बाजूला सरकली. तिने खुणेने विक्रमजींना माझ्या शेजारी येऊन बसण्यास सांगितले. मला जाणवलं की विक्रमजी आता माझ्या अगदी जवळ आले आहेत. ते 6 फूट उंच आणि कसरती शरीर असलेले विक्रमजी जेव्हा माझ्या शेजारी बसले, तेव्हा मला माझ्या शरीरातून पुन्हा एकदा मुंग्या आल्यासारखं वाटलं. त्यांनी आपला हात सावकाशपणे माझ्या खांद्यावर ठेवला. त्यांचा तो रांगडा स्पर्श होताच मी डोळे घट्ट मिटून घेतले. प्रिया बाजूला बसून हे सगळं पाहत होती आणि हसून मला धीर देत होती. तिने दबक्या आवाजात विचारले, "भाभी, कसं वाटतंय विक्रमजीचा स्पर्श? अजय भैयापेक्षा वेगळा आहे ना?" मी काहीच बोलू शकले नाही. फक्त मान हलवली. त्यांच्या बोटांचा स्पर्श इतका जादुई होता की मला वाटले की मी स्वप्न बघत आहे. त्यांनी माझ्या कानात हळूच कुजबुजले, "भाभी, आज तुम्ही त्या ब्लॅक साडीत खरोखरच कोलकात्याच्या त्या मुलावर वीज पाडत होता. पण खरी वीज माझ्यावरच पडली आहे." त्यांचे शब्द ऐकून मी पूर्णपणे विरघळून गेले. प्रियाने हळूच आमची चादर आमच्या अंगावर ओढली, जेणेकरून अर्जुनला जाग आली तर काही दिसणार नाही. आता विक्रमजी माझ्या इतके जवळ होते की मला त्यांच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमळ मुका घेतला आणि माझा हात आपल्या हातात घेऊन दाबला. प्रिया म्हणाली, "विक्रम, आज भाभींना असं काहीतरी अनुभवून द्या की त्या अजय भैयांना पूर्ण विसरून जातील." विक्रमजीने हसून संमती दिली आणि आपला हात माझ्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. माझी इतक्या दिवसाची तहान आता हळूहळू शमत असल्याने मला जाणू लागलं होतं. विक्रमजीने मला जवळ घेतलं आणि त्या अंधाऱ्या खोलीत आमच्या तिघांमधील ते रोमॅन्टिक नाट्य अधिकच घडत होऊ लागलं. मगाशी प्रियाने सांगितलेला अर्धा तास आता मला स्वतः अनुभवायचा होता. तो अर्धा तास कसा निघून गेला हे मला समजलंच नाही. माझी वर्षानुवर्षाची तहान आता एका रात्री जणू आटून गेली होती. विक्रमजींच्या त्या खेळाडू रीतीने आणि प्रियाच्या प्रोत्साहाने मला अशा एका शिखरावर नेऊन ठेवलं होतं, तिथून परत येण्यासाठी माझी इच्छाच नव्हती. शेवटी जेव्हा विक्रमजी पूर्णपणे शांत झाले, तेव्हा त्यांनी मला मायेने जवळ ओढले आणि कपाळावर एक ओला मुका घेतला. प्रियाने हळूच माझ्या कानात विचारले, "काय भाभी, मिळालं ना समाधान?" मी फक्त लाजून त्यांच्या कुशीत शिरले.
काही वेळाने विक्रमजी पुन्हा पलंगावर येऊन झोपले आणि प्रिया माझ्या शेजारी येऊन झोपली. बाहेर बाल्कनीत अजय शांत झोपलेले होते आणि घरात पुन्हा शांतता पसरली होती. पण माझ्या मनात मात्र कोलकात्याच्या त्या रात्रीची ती वीज अजूनही चमकत होती, जिने माझ्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकली होती. पहाटेच्या गारव्यात डोळे मिटताना मला फक्त विक्रमजींचा तो स्पर्श आणि प्रियाची ती मैत्री आठवत होती, ज्याने माझे पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकले होते. शेवटी तृप्त होऊन मी गाढ निद्रेत गेले. सकाळचे 6 वाजत आले होते. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाने माझे डोळे उघडले. रात्रीच्या त्या थरारक अनुभवानंतर शरीरात एक वेगळीच हलकी भावना होती. मी उठून बसले आणि पाहिले तर प्रिया अजूनही गाढ झोपलेली होती, पण पलंगावर विक्रमजी नव्हते. कदाचित ते उठून बाहेर गेले असावेत. मी सावरून उभी राहिले आणि हळूच बाल्कनीकडे पाहिलं, जिथे अजय झोपलेले होते. बाल्कनीचा दरवाजा उघडताच मला धक्काच बसला. अजय तेथे नव्हते, पण विक्रमजी उभे राहून चहा पित होते. मला पाहताच त्यांनी एक गोड हास्य केलं. मी घाबरून विचारलं, विक्रमजी, अजय कुठे आहेत? ते तर इथेच झोपले होते ना? विक्रमजी शांतपणे चहाचा घोट घेतला आणि म्हणाले, भाभी, रात्री खूप उष्णता होती, त्यामुळे अजय बायांना झोप येत नव्हती. साधारण 1 वाजेच्या सुमारास ते आत आले होते, तुम्हाला आणि प्रियाला पाणी देण्यासाठी. हे ऐकताच माझे पाय लटपटू लागले. काय? मग त्यांनी आम्हाला? माझ्या तोंडातील शब्द फुटत नव्हते. तेवढ्यात पाठीमागून अजयचा आवाज आला, हो सुधा, मी रात्री आत आलो होतो. मी मागे वळून पाहिले तर अजयच्या चेहऱ्यावर एक शांत आणि गंभीर भाव घेऊन ते उभे होते. माझ्या काळजाचा ठोका चुकला, पण मला वाटले आता मोठा गोंधळ होणार. पण अजय पुढे आले आणि त्यांनी विक्रमजीच्या खांद्यावर हात ठेवला. अजय शांतपणे म्हणाले, सुधा, मला माहीत आहे की मी तुला सुख देऊ शकत नाही, ज्याची तुला गरज आहे. रात्री जेव्हा मी आत आलो होतो तेव्हा तुम्ही विक्रमजवळ पाहिलं, तेव्हा मला आधी खूप राग आला. पण प्रियाने माझा हात धरला आणि मला सर्व काही समजावून सांगितलं. तिने मला सांगितलं की विक्रम आणि ते दोघांनी मिळून हे ठरवलं होतं की तुला आयुष्यातले ते राहून गेलेले सुख मिळवून द्यायचे. मी तिथेच उभा राहून सर्व पाहत होतो आणि मला पहिल्यांदा जाणवलं की तू किती आनंदी होतीस. हा माझा आयुष्यातील सर्वात मोठा ट्विस्ट होता. ज्या पतीपासून मी हे लपून ठेवत होते, ते स्वतः त्या रात्रीचे साक्षीदार होते आणि त्यांनी रागावण्याऐवजी माझ्या सुखाचा विचार केला होता. प्रियाने मागून येऊन मला मिठी मारली. प्रिया, विक्रमजी आणि अजय या तिघांनी मिळून माझ्यासाठी रचलेला हा प्लॅन होता, ज्यामुळे आमचं नातं तुटण्याऐवजी एका वेगळ्या सामंजस्याच्या वळणावर येऊन थांबलं होतं. कोलकात्याची ती ट्रिप माझ्यासाठी केवळ पर्यटन ठरली नाही, तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मुक्ती ठरली. अजयचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, पण त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता मला काहीतरी वेगळंच सुचवत होती. मी गोंधळलेल्या अवस्थेत अजयकडे पाहत राहिले. अजय विक्रमजींकडे एक ओळखीचा कटाक्ष टाकला, ज्यामध्ये काहीतरी गुपित दडलेलं होतं. अजय जवळ आले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले, सुधा, तुला वाटतं की मी तुला पूर्ण करू शकलो नाही कारण मला आवड नव्हती, पण सत्य काही वेगळंच आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आज मला कबूल करायचं आहे की माझी ओढ कधीच स्त्रियांकडे नव्हती. हे ऐकताच मला धक्काच बसला. अजय पुढे सांगू लागले, मला नेहमीच एखाद्या पुरुषाच्या मिठीत राहून तो अनुभव घेण्याची ओढ होती, पण समाजाच्या भीतीनं मी कधी काही बोलू शकलो नाही. विक्रमला मी खूप वर्षापासून ओळखतो आणि तो एकमेव असा व्यक्ती आहे ज्याने मला समजून घेतले. त्या क्षणी मला रात्रीच्या अंधारातील एक गोष्ट उजाडात आठवली. जेव्हा विक्रमजी माझ्याजवळ होते तेव्हा प्रिया फक्त बसून नव्हती, तर ती अजयचा हात धरून त्यांनाही त्या वातावरणात सामावून घेत होती. मला समजले की रात्रीच्या त्या अंधारात जेव्हा मला वाटते की मीच स्पर्शात आनंद घेत होते, तेव्हा माझ्या बाजूलाच अजय देखील विक्रमजींच्या त्या रांगड्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच सुखाचा अनुभव घेत होते. माझे नंदोई विक्रमजी केवळ माझ्यासाठी नाही, तर माझ्या नवऱ्यासाठी त्यांच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्याचे माध्यम बनले होते. अजयचा तो गुपित मला आजवर कधीच जाणवला नव्हता, कारण त्यांनी तो नेहमीच दडपलेल्या पुरुषत्वाखाली लपून ठेवला होता. पण काल रात्री प्रियाच्या मदतीने त्याने स्वतःला मोकळं केलं. प्रिया हसून म्हणाली, भाभी, आता आपल्या दोघांनाही समस्या सुटल्या आहेत. तुम्हाला तुमची तहान भागवणारा मर्द मिळाला, तर भैयांना त्यांचे हरवलेले रूप अनुभवायला मिळाले. मला आता समजलं होतं की प्रिया आणि विक्रमजींचे नाते किती आधुनिक आणि मोकळ्या विचारांचे आहे. आमच्या दोघांच्याही गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा जो मार्ग निवडला होता,
तो कोणालाही दुखावता सर्वांना तृप्त करणारा ठरला. त्या दिवशी कोलकात्याच्या त्या घरात आम्ही फक्त नातेवाईक उरलो नव्हतो, तर एक अनोख्या आणि गुपित सुखाचे भागीदार झालो होतो. माझी तहान आणि अजयची ती लपलेली इच्छा दोन्ही आता विक्रमजींच्या त्या अफाट ऊर्जेत विरघळून गेल्या होत्या. कोलकात्यातून औरंगाबादला परतण्याचा प्रवास सुरू झाला. ट्रेनच्या डब्यात अजय माझ्या शेजारी बसले होते, पण ते आता पूर्णपणे बदलले होते. त्यांच्या डोळ्यात ती पूर्वीची झीज नव्हती, तर एक विलक्षण शांतता आणि मनमोकळेपणा होता. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि पहिल्यांदा असे वाटले की ते मला खरोखर समजून घेत आहेत. तरीही माझ्या मनात कोलकात्याची ती रात्र घर करून राहिली होती. विक्रमजींचा तो स्पर्श, प्रियाची ती मैत्री आणि अजयचे ते अनपेक्षित शब्द सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं. घरी पोहोचल्यावर आम्ही सावरलो. अजयने मला एका खोलीत नेऊन शांतपणे सांगितले, सुधा, मला तेच सुख पुन्हा हवंय. विक्रमला कळव, त्यांना इथं बोलव. मी चकित झाले. मला वाटलं ती एकदम एका दिवसाची घटना होती, पण अजयची भूक आता उघड झाली होती. त्यांनी इच्छा आता माझ्याकडून अधिक तीव्र होती. मी प्रियाला फोन केला. तिने हसत म्हणाले, भाभी, आम्ही येणारच आहोत. विक्रमजींना तर तुमची आठवण येत आहे. माझ्या पोटात गुदगुल्या झाल्या, पण समोर एक नवीन आव्हान उभं होतं. काही दिवसांनी माझ्या मोबाईलवर एक अपरिचित नंबरचा फोन आला. मी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला मावसाजी, माझ्या नवऱ्याचे मावशे यांचा आवाज होता. ते 65 वर्षाचे होते. मोठ्या कंपनीतून रिटायर झालेले आणि नेहमी शांत, गंभीर वाटणारे, पण त्यांचा आवाज आता काहीसा कातर आणि धमकीभरा होता. सुधा, मी तुला काहीतरी सांगायचं आहे. त्या रात्री मला झोप येत नव्हती. मी चहा प्यायला उठलो होतो. तुमच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. दरवाजा तिकडून दिव्याचा प्रकाश पडला होता. मी सगळं पाहिलं सुद्धा. तू, विक्रम, प्रिया आणि माझा भाचा अजय, तुम्ही सगळे काय करत होतात ते मी पाहिलं. माझ्या हातातला फोन घसरल्यासारखं झालं. माझी छाती धडधडू लागली. मी काही बोलू शकेना. मावसाने पुढं म्हटलं, घाबरू नकोस, मी कोणाला सांगणार नाही, पण माझी एक अट आहे. मला तुझ्याशी एकांतात भेटायचं आहे. मी वृद्ध आहे, पण माझ्या मनाची ती भूक अजून शिल्लक आहे. तू प्रियाला आणि विक्रमला जे दिलंस तेच मला हवं आहे. हे मान्य कर, नाहीतर उद्या सकाळी सर्व नातेवाईकांना आणि औरंगाबादच्या सोसायटीत ही गोष्ट कशी पसरते ते पहा. फोन बंद झाला. मी थरथर कापत अजयजवळ गेले. अजयचा चेहरा रागाने लाल झाला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. हा मोठा धोका आहे. आपल्याला काय करायचं, ते म्हणाले. मी प्रियाला फोन केला. प्रिया फार हुशार आणि डावपेच आहे. ती म्हणाली, भाभी, काळजी करू नका. मावसाला भेटायला जा. मी एक गोष्ट सांगते. तू तिथे जाऊन त्याला थेट विचार की काय हवंय. आम्ही तुमच्या मागोमाग फोन लावत राहू. जर तो हातपाय चालवण्याचा प्रयत्न करेल तर तू ओरडा कर, पण मला वाटतं याला आपण मागेच घालू शकतो. मी घाबरले, पण प्रियाच्या आत्मविश्वासाने मला धीर आला. दुसऱ्या दिवशी मी मावसाजींच्या औरंगाबादमधल्या एका बंगल्यावर गेले. दार उघडलं तर मावसे एकटे होते. मावशी गावी गेली होती असे त्यांनी सांगितले. घरात शांतता होती. त्यांनी मला आत बोलावले. त्यांचे डोळे माझ्या अंगाकडे सरपटत होते. त्यांनी मला स्वयंपाकघरात नेऊन चहा दिला, पण त्यांचे हात माझ्या खांद्यावर सरकले. सुधा, तू खूप सुंदर आहेस. विक्रमला मिळालं ते मला का नको? मी मागे सरकले आणि म्हणाले, काका, तुम्ही वृद्ध आहात हे बरोबर नाही. तेवढ्यात त्यांचे डोळे क्रूर झाले. मी उद्या सर्वांना सांगेन. अजयला सुद्धा मी बंद खोलीत कोंडून ठेवीन. तुमचा संसार उद्ध्वस्त करीन. मी घाबरले, पण प्रियाची योजना आठवली. मी म्हणाले, ठीक आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. मी माझ्या बॅगेतून एक फाईल काढली. मी ओरडले आणि मावसा थोडा चमकला. मी मोबाईल काढून त्यांचा हात माझ्या खांद्यावर असतानाचा फोटो काढला आणि म्हणाले, हा फोटो प्रियाकडे गेला आहे. जर तुम्ही काही बोललात तर मी या फोटोसह तुम्हाला वृद्ध अत्याचारी म्हणून पोलिसात तक्रार करेन. तुमची वसुली, कंपनी, तुमचा मान सगळं मातीत मिळेल. मावसाजींचा चेहरा पांढरा पटक पडला. ते मागे सरकले आणि ते हात जोडून म्हणाले, माफ कर सुद्धा, मी वेडा झालो होतो. मी कोणाला काही सांगणार नाही. मी घराबाहेर पडले, पण मनात विजयाची भावना नव्हती. हा धोका टळला, पण मावसा आता आमच्या संपर्कात कायम राहणार. बाहेर येताच प्रियाचा फोन आला. भाभी, विक्रमजी पुढच्या आठवड्यात औरंगाबादला येत आहेत.
आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहोत. हा धोका आपण सोबत झेललाच, आता सुख सोबत वाटून घेऊया. माझ्या छातीत पुन्हा एकदा विजेची झुळूक धावली. पण रात्री झोपताना मला एक वेगळाच विचार पछाडू लागला. मावसा तर शांत झाला, पण त्याच्या फोनमधून तो फोटो जो मी काढला तो नेमका कोणत्या दृष्टिकोनातून होता? त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या काचेच्या फ्रेममध्ये माझा चेहरा पूर्ण स्पष्ट दिसत होता. कोणी ती फ्रेम उलटली तर मी स्वतःचाच पुरावा देऊन बसेन. मी घाबरून जागी झाले. ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. मी प्रियाला पुन्हा फोन केला, पण तिचा फोन बंद आला. अजय शेजारी गाढ झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर दारात एक पत्र होतं. त्यावर माझं नाव होतं. हस्ताक्षर मावसाजींचं होतं. पत्रात लिहिलं होतं, सुधा, तू मला फोटोनं धमकावलं, पण त्या फोटोत तुझा चेहरा दिसतो. तू प्रियाला पाठवलास, पण तो मी तुझ्याविरुद्ध वापरू शकतो. पोलिसांना सांगेन की तू मला भेटायला आलीस आणि माझ्यावर अत्याचार करतेस म्हणून ब्लॅकमेल करत आहेस. माझ्याकडे जास्त पैसा आहे. मी खोटी साक्ष देईन. आता पुढची चाल माझी आहे. तू, अजय, प्रिया, विक्रम सगळे तुरुंगात जाल. मला फक्त एकच मार्ग सुचतो. तू आता माझ्या शब्दात ये. मी पुन्हा कोलकात्याला परत जात आहे. तिथे ये. मी तुझी वाट पाहतो. नाहीतर उद्या पुन्हा तुमची सगळ्यांची खेर नाही. माझे पाय लटपटले. मी थरथरत अजयला पत्र दाखवलं. अजयच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली. आता कोलकात्याची ती सुखाची रात्र आमच्यासाठी शाप ठरणार होती. काही वेळातच प्रियाचा फोन आला. ती म्हणाली, भाभी, मला कळलं. मावसा हा फार धोकादायक आहे. तो रिटायर झाला खरा, पण त्याचे वाईट संबंध आहेत. विक्रमजी म्हणतायत, पण त्याला खूप भेटून सामोरे जाऊ. पण यावेळी आपल्याला एक नवीन डाव खेळायचा आहे. प्रियाची योजना होती, आपण सर्वजण कोलकात्याला जाऊ आणि मावसाला एक खास जागी बोलू. तिथे एक वकील आणि एक पोलीस अधिकारी, जो विक्रमजींचा जुना मित्र असेल. आपण त्याला थेट सामोरे जाऊन त्याची ब्लॅकमेलिंगची केस करू. पण यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःचं गुपित त्या पोलिसांसमोर उघडं करावं लागणार नाही. कारण तो विक्रमजींचा मित्र आणि विश्वासू आहे. पण हा डाव फार धोकादायक होता. आम्ही सर्वजण पुन्हा कोलकात्याला निघालो. यावेळी माझ्या मनात आनंदापेक्षा भीती जास्त होती. ट्रेनमध्ये अजय माझा हात घट्ट धरून बसले होते. ते म्हणाले, सुधा, मी काहीही होईल तुझ्यासाठी उभा आहे. मी तुला या सगळ्यात गुंतवलं, पण आता एकत्र लढूया. प्रिया आणि विक्रमजी दुसऱ्या डब्यात होते. आमची ही एकत्र यात्रा आता एका थरारक सस्पेन्स चित्रपटासारखी झाली होती. कोलकात्यात पोहोचल्यावर आम्ही मावसाजींना एका रेस्टॉरंटमध्ये बोलावलं. मावशे शांतपणे आला, पण त्यांच्या डोळ्यात एक लबाडीची चमक होती. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि कुजबुजला, सुधा, तू आलीस म्हणजे मान्य केलंस. पण तो चुकला होता. विक्रमजी आणि एक गृहस्थ त्यांच्या मागे आले. ते गृहस्थ पोलीस अधिकारी होते. त्यांनी मावसाजीची ओळख पटवली आणि त्यांचा फोन जप्त केला. त्यातल्या त्यांच्या धमक्या, मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंग पुरावा होता. कारण मी त्याला कॉल केला तेव्हापासून मी रेकॉर्डिंग सुरू केली होती, पण ती पूर्वी मला आठवली नव्हती. मी ती रेकॉर्डिंग पोलीस अधिकाऱ्याला दिली. मावसाजींचा चेहरा पांढरापटक पडला. त्याला चेतावणी देण्यात आली आणि कारवाईचा इशारा करून सोडून देण्यात आलं. मावसा हात जोडत निघून गेला. आता तो कायम शांत राहील याची खात्री झाली. या सगळ्या थरारानंतर घरी गेलो. प्रिया म्हणाली, भाभी, या 2 दिवसांच्या सस्पेन्समध्ये आपण खूप तणाव घेतला. आता तो गेला. आता एक विसावा घेऊया. विक्रमजी आणि मी इथे आहोत. अजय भैया, तुम्ही सुधा भाभींना घेऊन मुक्त व्हा. आता कोणीही नाही आपल्यावर नजर ठेवणार. विक्रमजीने हसून माझ्याकडे पाहिलं. त्यांचा तो 6 फूट उंच कसरती शरीराचा चेहरा आता मला धोक्यातून सुटल्यासारखा वाटत होता. पण तोच खिडकीबाहेर चमकणारी वीज चमकली आणि पावसाने जोरदार सूर ओढला. त्या पावसाच्या सरीमध्ये अजयने माझा हात धरला आणि विक्रमजींनी माझी कमर पकडली. आता ही भीतीची सस्पेन्स नव्हती, तर प्रेमाची आणि मुक्तीची नवीन सस्पेन्स होती. आम्ही चौघे त्या खोलीत शांत होतो. कुणीही न बघता, कुणाचीही भीती न बाळगता. पण नक्की काय घडणार? या ताज्या सुखाकडे वळणार की पुन्हा काही
नवीन गुंतागुंत उभी राहणार, कारण मावसा निघून गेला, पण त्याच्या नजरेत तिरेपणा होता. त्याने जाताना विक्रमजींना एक बारीक नजरेनं पाहिलं होतं. ही तर फक्त सुरुवात होती, शेवट नव्हता. आता पुढं काय होईल हे सस्पेन्स खरोखरच दीर्घ आणि रोमांचक होतं. कोलकात्याच्या त्या घरात रात्री पाऊस कोसळत होता. खिडकीबाहेर वीज चमकत होती, पण आता त्या विजा मला भय न देता एक नवीन स्वातंत्र्याची साक्ष देत होती. मावसा निघून गेला होता, पण त्याच्या जातानाची त्या नजरेची आठवण माझ्या मनात घर करून राहिली. विक्रमजी शेजारीच बसले होते. त्यांच्या हाताचा स्पर्श मला अजूनही शहारून जायला लावत होता. अजय दुसऱ्या बाजूला बसून खिडकीतून बाहेर पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच विचारशीलता होती. प्रिया स्वयंपाकघरात चहा बनवून आणत होती. तोच विक्रमजींचा मोबाईल वाजला. त्यांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला एक कर्कश आवाज होता. विक्रम, तू तर मोठा शूर आहेस. मावससाहेबांना धमकावलंस, पण आम्ही त्यांचे मित्र आहोत. तुमची रात्र आज गोड होणार नाही. आम्ही तुमच्या बंगल्याच्या बाहेर आहोत. फोन बंद झाला. विक्रमजींचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर अंधारात 3-4 जणांच्या सावल्या हलताना दिसल्या. त्यांच्या हातात काहीतरी लांबलचक होतं, कदाचित लोखंडी रॉड किंवा पाईप. प्रिया चहाचा कप घेऊन आली, पण माझा चेहरा पाहून ती सावध झाली. मी कुजबुजले, बाहेर कोणीतरी आहे. मावसाने गुंड पाठवले आहेत. अजयने लगेच खोलीचे दरवाजे व खिडक्या बंद केल्या. विक्रमजी उभे राहिले. त्यांच्या 6 फूट उंच कसरती शरीर आता युद्धाची तयारी दिसत होती. ते म्हणाले, घाबरू नका. मी अजयला सांगतो. तुम्ही दोघी मागच्या दाराने बाहेर पळा आणि पोलिसांना फोन करा. मी त्यांना हाताळतो. पण अजय म्हणाले, नाही, मी तुला एकटा सोडणार नाही. मी आतापर्यंत नेहमी मागे राहिलो, पण आता मी माझ्या घराण्यासाठी उभा राहीन. बाहेर दारावर जोराचा धडका झाला. उघडा, नाहीतर दार तोडून घेऊ, अशा किंकाळ्या येत होत्या. विक्रमजींनी एक जड सोफा दाराशी सरकवला, पण तो फार काळ टिकणार नव्हता. त्यांच्या डोळ्यात आग होती. त्यांनी प्रियाला सांगितले, तू मागच्या खिडकीतून बाहेर पड आणि पडोसींच्या घरी जाऊन पोलिसांना बोलव. मी आणि अजय त्यांना एवढा वेळ रोखतो. प्रियाने घाईघाईने मागच्या दाराकडे धाव घेतली. मीही तिच्या मागे धावले, पण अजयने माझा हात घट्ट पकडला. ते म्हणाले, सुधा, तू माझ्यासोबत राहा. मला तुझी शक्ती हवी आहे. आता तू फक्त एक स्त्री नाहीस, तर या कुटुंबाचा कणा आहेस. त्या क्षणी दाराची कडी उघडली आणि सोफा ढकलला गेला. 4 हुलक्या बांधव आत शिरले. पहिल्याने विक्रमजीवर रॉडने वार केला, पण विक्रमजी त्या 6 फूट उंचीचा फायदा घेऊन त्याला बाजूला सरकवत झुंजत राहिले. दुसरा गुंड अजयवर आला. मला वाटले अजय घाबरून जातील, पण त्यांनी अचानक एक झटका देत रॉड खेचून घेतला आणि स्वतःला बचावले. त्या क्षणी मला जाणवले, अजय केवळ एक कमजोर पती नव्हता, तर त्याच्यातही एक लढवय्या होता, जो आतापर्यंत अव्यक्त होता. मी पाहिलं की तिसरा गुंड माझ्याकडे येतोय. त्याच्या डोळ्यात हरकत होती. त्याने माझा हात धरला आणि मला खेचण्याचा प्रयत्न केला. मला घाबरले, पण अचानक माझ्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा आली. माझा नाजूक दिसणारा आकार असला तरी मी एक आई आहे, एक स्त्री आहे, जिला आपल्या माणसांची जपणूक करायची होती. मी त्याच्या हातात दात खुपसले आणि तो किंकाळला. त्या क्षणी प्रिया मागून धावत आली. तिने स्वयंपाकघरातील एक जड पॅन घेतला आणि त्या गुंड्याच्या डोक्यात खुपसला. तो खाली कोसळला. विक्रमजी आता 2 गुंडांशी झगडत होते. त्यांचा हात जखमी झाला होता, पण ते कमी झाले नव्हते. अजयने मधल्या एकाला जोरदार धक्का देत खाली पाडलं. युद्ध काही मिनिटातच संपलं. सर्व 4 गुंड जखमी झाले होते. तेवढ्यात पोलिसांचे सायरन ऐकू आले. प्रियाने खरोखरच पोलिसांना बोलावले होते. पोलिसांनी आत येऊन सर्व गुंडांना ताब्यात घेतले. त्या गुंडांनी चौकशीत सांगितले की मावसानेच त्यांना पैसे देऊन पाठवलं होतं. सुधा नावाच्या बाईला धमकावून प्रिया आणि विक्रम यांचे फोटो मिळवा, असं सांगितलं होतं, पण त्यांना यश आलं नाही. पोलिसांनी आम्हा चौघांची जबानी घेतली, पण आमच्या त्या खाजगी रात्रीचा कुठेही उल्लेख केला नाही. आम्ही फक्त सांगितलं की मावसाने वैयक्तिक वैषम्यातून हे केलं. पोलीस अधिकारी, जो विक्रमचा मित्र होता, यांनी सर्व गोष्टी आपल्या बाजूने वळवल्या. मावसाजीला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी त्यांच्यावर गुंडगिरी, ब्लॅकमेलिंग आणि हल्ला करण्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यांची मुक्ततेची किंमत नाहीशी झाली.
घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पाऊस थांबला होता. विक्रमजीच्या हातावर पट्टी बांधण्यात आली होती. प्रिया आणि अजय एकमेकांच्या समोर बसले होते. मी त्यांच्याकडे पाहिले. या सर्व थरारानंतर आम्ही चौघे अधिक एकरूप झालो होतो. विक्रमजी म्हणाले, सुधा, तू युद्धात खूप धाडशी होतीस. खरं सांगू, तुझ्या डोळ्यात मी पहिल्यांदा ते सामर्थ्य पाहिलं. तुझ्यासारखी बाई कधीही दबली नव्हती. ती फक्त वेळेची वाट पाहत होती. अजयने माझा हात धरला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हणाले, सुधा, आज मला खरा अभिमान वाटला. मी तुला आधी फक्त शारीरिक सुखासाठी विक्रमकडे पाठवलं, पण आज मला वाटतं की तुझ्यात जे अफाट प्रेम आणि बल आहे त्यासमोर मी क्षुद्र होतो. माझी स्वतःची ओळख गोंधळली होती, पण तू मला सापडून दिलीस. आम्ही आता एक पती पत्नी नाही तर खरे जीवनसाथी आहोत. प्रिया हसली आणि म्हणाली, भाभी, आता आपण सगळे सुरक्षित आहोत. विक्रमजी, मी, अजय भैया आणि तू, आम्ही चौघे नात्याच्या एका पलीकडे एक कुटुंब बनलो आहोत. तिने मला मिठी मारली. तिचा तो भरदार स्पर्श तारता मला शांत करत होती. रात्री जेव्हा आम्ही झोपण्याची तयारी केली तेव्हा प्रियाने एक गोष्ट सुचवली. आजची रात्र विशेष आहे. मांसाचा धोका कायमचा टळला. आता आपण एकत्र संपूर्ण रात्र साजरी करूया. विक्रमजी, तुम्ही आणि अजय भैया यावेळी सुधा बाबींना सर्वोच्च सुख द्या. मी बाजूला बसून आनंद घेईन, पण यावेळी कोणतीही भीती नाही, फक्त प्रेम आहे. विक्रमजीने अजयकडे पाहिलं. अजयने मान हलवली. खोलीत फक्त एक मंद दिवा लागला होता. बाहेर तारे उमगले होते. विक्रमजी आणि अजय माझ्या दोन्ही बाजूला बसले. त्यांचे स्पर्श एकत्र होते. विक्रमजींचा तो जोरदार पिळदार हात माझ्या कमरेवर होता, तर अजयजींचे हात माझ्या केसांतून फिरत होते. आम्ही तिघेही एकमेकांच्या सान्निध्यात विरघळत होतो. प्रिया डोळे उघडे ठेवून हसत हसत आम्हाला बघत होती. तिने आमच्या अंगावर मखमली चादर घातली. त्या रात्रीचा अनुभव मी वर्णन करू शकते, पण त्याला शब्द नाहीत. विक्रमजीने मला अशा शिखरावर नेले जे प्रत्येक वेळी नवीन वाटत होतं, तर अजयने आपल्या हळुवार प्रेमाच्या स्पर्शाने प्रत्येक ताण माझा विरघळला. सकाळ झाली. कोलकात्याचा कडक उन्हाळा आता थंडगार झाला होता. आम्ही सगळे चहाच्या कपासोबत बाल्कनीत उभे होतो. अजयने माझा हात घट्ट धरला आणि विक्रमजी व प्रिया जवळ उभे होते. अजय म्हणाले, सुधा, आता आपण औरंगाबादला परत जाऊ, पण कोलकात्याची ही सफर कायमची आपल्या अंतःकरणात राहील. इथे आपण आपली भीती गमावली, एकमेकांना शोधलं. प्रिया म्हणाली, भाभी, मी आणि विक्रमजी प्रत्येक महिन्याला एक वीकेंड औरंगाबादला येऊ. आपली गुप्त मैत्री कायम राहील. आणि हो, मावसाला सुटका मिळाली तर तो अगदी आपल्याला बोलणारच नाही, कारण त्याच्याकडे त्या रात्रीचा एकही पुरावा नाही, तर आपल्याकडे त्याचे ब्लॅकमेलिंगचे पुरावे आहेत. मी हसले. मी जीवनात पहिल्यांदा खरोखर मोकळे आणि आनंदी, म्हणजे आता अजय, जो पूर्वी महिन्यात 1-2 वेळाच अनुभवत होता, तो आता विक्रमजीसोबत माझ्याशी शारीरिक आणि मानसिक सुखाचा खरा भागीदार बनला होता. त्याची ती लपलेली इच्छा आता विक्रमजीच्या माध्यमातून शमली होती, तर माझी तहान विक्रमजींच्या रूपाने पूर्ण झाली होती. प्रिया आणि विक्रमजीचे आधुनिक नाते आमच्यासाठी एक आदर्श ठरलं. घरी परतण्याचा प्रवास सुरू झाला. यावेळी ट्रेनमध्ये अजय माझ्या शेजारी होते, पण त्यांची आता लाज नव्हती. त्यांनी माझ्या कानात कुजबुजले, सुधा, परत जाऊन मी तुझ्यासाठी एक नवीन खोली सजवणार आहे. तिथे आपण दोघे, विक्रम आणि प्रिया यांच्यासाठी खाजगी जागा असेल. ही आपली स्वतंत्र खोली असेल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे सर्व सुख मला देवाने दिले होते, पण त्याही पलीकडे माझ्या पतीने दिले होते. औरंगाबादला पोहोचल्यावर आम्ही घरात प्रवेश केला. सगळीकडे शांतता होती, पण त्या रात्री मी आणि अजय एका खोलीत होतो. अजयने मला मिठीत घेतलं आणि मला वाटले की आता आम्ही पुन्हा पूर्ण झालो आहोत. मला दररोज रात्रीची तहान आता विक्रमजी किंवा अजय यांच्यामुळे शमते, पण अजयने मला वचन दिलं, मी आता स्वतःला बदलणार आहेस. विक्रममुळे मला माझी ओळख मिळाली आणि आता मी तुला असं सुख देईन की तुला दुसऱ्याची गरज भासणार नाही. ते खरं होतं. अजयमध्ये आता एक नवीन चैतन्य आलं होतं. ते काही वेळा विक्रमजीसोबत अनुभव घ्यायचे, तर काही वेळा ते स्वतः मला अर्ध्या तासापर्यंत तृप्त करायचे. माझी तहान हळूहळू नियंत्रित झाली, कारण आता भुकेपेक्षा समाधान जास्त. काही आठवड्यांनी प्रिया आणि विक्रमजी आमच्या घरी आली. यावेळी आम्ही चौघे एकत्र बसून जेवण केलं आणि त्या रात्री स्वतंत्र खोलीत एकत्र झालो. पण यावेळी कुठलाही धोका नव्हता, कोणाचीही नजर नव्हती. मावसा तर आता दूर दक्षिणेकडील कुठल्यातरी शहरात स्थायिक झाला होता. त्याला आमच्या घराचाही दिशाही स्मरणात नव्हती.
आम्ही चौघे गप्पा मारत विक्रमजींचा तो 6 फूट उंच बलशाली देह, अजयचे ते हळूवार प्रेमळ हात आणि माझे ते आता पूर्ण समाधानी झालेले शरीर, हे सर्व मिळून एक सुंदर चित्र बनलं. या घटनेनंतर 1 वर्ष उलटून गेलं. आम्ही चौघे सोबत कोकण, गोवा आणि नेपाळला फिरायला गेलो. प्रत्येक सहलीत आमचे नाते अधिक घट्ट होत गेले. अजय आता केवळ माझे पती नव्हते, तर माझे सर्वोत्तम मित्र, माझा विश्वासू, माझ्या प्रत्येक गरजेचा साक्षीदार, भागीदार होता. विक्रमजी आणि प्रिया माझ्यासाठी आता मैत्रीण आणि प्रेमी यांच्या पलीकडील कुटुंब झालं होतं. शेवटी मला समजलं की खरे अनुभव हे सुखाच्या भोगात नसून त्या भोगामधील मोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि बंधनात आहे. मी ज्या दिवशी माझ्या नवऱ्याशी नाखुश होते त्या दिवसापासून ते आजपर्यंतचा हा प्रवास एका रोमांचक, सस्पेन्सफुल आणि शेवटी आनंदी कथेसारखा झाला. आता मी पूर्णपणे तृप्त आहे, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही. कोलकात्याची ती रात्र, तो धोका, ती मुक्ती आणि ते सगळे अनुभव, हे सर्व माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. आता मी दररोज रात्री शांत झोपते, कारण मला माहीत आहे की माझ्यासोबत माझा नवरा, माझी नणंद आणि माझा नंदोई सर्वजण माझ्यासाठी सुखासाठी आहेत. आणि ही कथा इथे संपत नाही, ती नवीन सुरुवात आहे. कोलकात्याच्या त्या घटनेनंतर 1 वर्ष उलटून गेलं. औरंगाबादला आमचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. अजयने ती स्वतंत्र खोली आवडीने सजवली होती. मऊ गालीचे, मंद दिवे, सुगंधी मेणबत्त्या आणि एक मोठा आरसा. त्या खोलीत आम्ही चौघे महिन्यातून 1-2दा जमत असू. प्रिया आणि विक्रम औरंगाबादला आले तर आम्ही कोलकात्याला गेलो. आमचं नातं आता प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या पायावर उभं होतं. अजयची ती पुरुषाकडून घेण्याची इच्छा विक्रमजींकडून पूर्ण झाली होती, तर माझी शारीरिक तहानी, पण नशिबाला काही वेगळंच मनात होतं. एके दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिचं नाव शोभा, 42 वर्षाची विधवा, औरंगाबादचीच. ती रडत होती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, सुद्धा माझं लग्न 15 वर्षापूर्वी झालं, पण माझा नवरा गेल्यावर मी एकटी आहे. मला एका माणसाची ओळख झाली. तो कसरती 6 फूट उंच, पण तो लग्नाचा नाही. मी त्याच्याशी संबंध ठेवू लागले, पण समाजाला कळलं तर माझी बदनामी होईल. तू काही मदत करू शकतेस का? मी थक्क झाले. शोभा माझी जिवलग मैत्रीण, पण तिला आमचं गुपित माहीत नव्हतं. मी अजयला सगळं सांगितलं. अजय म्हणाले, आपण तिला आपल्या गटात सामील करू शकतो का? ती विधवा आहे, कोणीही तिची काळजी नाही, तिच्याही गरजा आहेत. प्रियाला फोन केला. ती म्हणाली, भाभी, ही संधी आहे, आपला आनंद गट वाढवू. पण आधी आपण तिला पूर्णपणे ओळखूया. आम्ही ठरवलं. मी शोभाला घरी बोलावलं. ती आली. तिची उंची 5 फूट 4 इंच, काळी साडी खूप आकर्षक. तिने रडत आपली व्यथा सांगितली. ती म्हणाली, मला फक्त एखाद्या पुरुषाचा प्रेमळ स्पर्श हवा आहे, पण समाजाची भीती आहे. मी तिचा हात धरला आणि शोभा, मी तुला एक गुपित सांगते. आम्ही चौघे, मी, अजय, माझी नणंद प्रिया आणि तिचा नवरा विक्रम, आम्ही एकमेकांशी खुले आहोत. आम्ही एकत्र सुख घेतो. जर तू तयार असेल तर तुलाही आमच्यात सामील करून घेऊ. शोभाचे डोळे विस्फारले. तिला विश्वास बसे नाही. तिने मान्य केलं. पुढच्या विकेंडला प्रिया, विक्रम आले तेव्हा 5 जण स्वतंत्र खोलीत होतो. अजयने शोभाला सावकाश समजावलं. विक्रमजीने तिचा हात धरला. शोभा थरथरली. मी प्रियाला साथवून देत होतो. हळूहळू त्या खोलीत एक नवीन ऊर्जा पसरली. शोभाला तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच खरं सुख मिळालं. तिने विक्रमजीच्या मिठीत स्वतःला विसरली, तर अजयने तिच्या मानाची जपणूक केली. आता आम्ही 5 झालो आहोत. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. शोभाचा एक मुलगा होता, राहुल, 20. त्याचं वय 20, कॉलेजात शिकत होता. तो शोभाच्या वागण्यात झालेला बदल पाहून संशय घेऊ लागला. एके रात्री गुपचूप आमच्या घरी आला. त्याने खिडकीतून आम्हाला पाहिलं. आम्ही 5 जण एकत्र विरघळलेले. तो उद्ध्वस्त झाला. दुसऱ्या दिवशी त्याने शोभाला तोंड दिलं. आई, तू काय करतेस? हे पाप आहे. शोभा रडली. मी आणि अजय त्याला समजावू लागलो, पण राहुल हट्टी होता. त्याने धमकी दिली, मी सर्वांना सांगतो, पोलिसात तक्रार करतो. आम्ही घाबरलो. विक्रमजी म्हणाले, त्याला आपण आपल्या बाजूने वळवायला हवं. हा त्याच्या आईवर प्रेम करतो, पण त्याला मोकळेपणा समजत नाही. आम्ही ठरवलं, आम्ही राहुलला एकत्र बसून सर्व सत्य सांगू लागलो. आमची गरज, समाजाची बंध आणि आम्ही एकमेकांशी प्रामाणिक आहोत. प्रिया आणि मी म्हणालो, राहुल, आम्ही कोणाचंही नुकसान करत नाही. आमचं प्रेम खरं आहे. राहुल ऐकत होता. त्याने विचारलं, मग माझ्या आईला कोणी बाई म्हणून नाही तर फक्त वस्तू म्हणून समजतं का? विक्रमजी उठले. त्यांनी राहुलचा हात धरला आणि म्हणाले, राहुल, तुझी आई आमच्यासाठी देव समान आहे. तिचा आम्ही आदर देतो, पण शरीराच्या गरजा मानवी असतात. आम्ही सगळे संमतीने, प्रामाणिकपणे हे करतो. तू स्वतः अनुभवून पाहशील तर कळेल.
राहुल गोंधळला. काही दिवसांनी राहुल पुन्हा आला. यावेळी तो शांत होता. त्याने सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीने विचारलं. तिने सांगितलं की प्रौढाच्या संमतीने केलेल्या गोष्टी चुकीच्या नाहीत, पण मला अजून भीती वाटते. मी म्हणाले, राहुल, तू आमच्यासोबत एक रात्र घालव. तू बाजूला बसून बघ, मग ठरव. तो तयार झाला. त्या रात्री आम्ही 6ही स्वातंत्र्य खोलीत होतो. राहुल एका कोपऱ्यात बसला होता. आम्ही सर्वजण हळूच एकमेकांच्या सान्निध्यात आलो. विक्रमजीने शोभांना मोठी मारली. अजयने मला हातात घेतलं. प्रिया आमच्यामध्ये आली. राहुलने पाहिलं. कोणतीही हिंसा नाही, कोणतीही जबरदस्ती नाही, फक्त प्रेमळ स्पर्श आणि ओठांची जुडी. काही वेळाने राहुल डोळे भरून त्याने उठून आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, मला समजलं, तू सुखी आहे. हे बरं. आम्ही सगळे एकत्र रडलो, पण ते आनंदाचे अश्रू होते. आता आमचा गट 5 जणांचा झाला. पण नंतर राहुलने आपली मैत्रीण पूजा आणि तिची बहीण अंजली यांना सांगितलं. त्या दोघीही आमच्या विचारांनी प्रभावित झाल्या. अशा रीतीने हळूहळू आमचा आनंद समुदाय वाढत गेला. आम्ही एक गुप्त मंडळ तयार केलं, जिथे कोणतीही जात, धर्म, वयाची अट नव्हती. फक्त प्रौढ सहमती आणि प्रामाणिकपणा. आम्ही विकेंडला एकमेकांच्या घरी जमत असू. गप्पा, हास्य आणि शारीरिक सुख यांची जणू उत्सवच होत असे. एका महिन्यानंतर मला एक धक्का बसला. माझी 15 वर्षाची मुलगी अंकिता, जी तिच्या आजीकडे पुण्याला शिकायला होती, ती परत आली. तिने माझ्या नवीन वागण्यात बदल पाहिला. एके रात्री तिने मला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकलं. मी विक्रमजींशी बोलत होते. ती म्हणाली, आई, तू कुणाशी असं बोलतेस? तुझा आवाज तर प्रेमातल्यासारखा आहे. मी गोंधळले. मी तिला सांगितलं नव्हतं. आता काय? अंकिता लहान होती. तिला हे सगळं कसं समजावणार? मी अजयला सांगितलं. अजय म्हणाले, आपण तिला खोटं सांगू शकत नाही, पण तिचं वय लहान. तिला नीट समजावून सांगायला हवं. आम्ही ठरवलं. आम्ही सर्वजण, मी, अजय, प्रियंका, प्रिया, विक्रम, शोभा, राहुल, अंकिता समोर बसलो. मी तिचा हात धरला. मी सांगितलं, अंकिता, आई तुला काही गुपिते सांगते. आम्ही काही जण एकत्र येतो कारण आम्ही एकमेकावर प्रेम करतो आणि एकमेकांच्या सुखाची काळजी घेतो. ही फक्त शारीरिक गोष्ट नाही, तर मानसिक साथ आहे. तू मोठी होशील तेव्हा तुला कळेल. अंकितानं मोठ्या डोळ्यांनी पाहिलं. ती म्हणाली, आई, तू आनंदी आहेस ना? मी म्हणाले, हो, मी आयुष्यात पहिल्यांदा आनंदी आहे. ती म्हणाली, मग मला हरकत नाही, पण मला आधी विश्वास हवा आहे. तिने मला मिठी मारली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. पुढच्या महिन्यात आम्ही आनंद समुदाय आणखी वाढवला. आम्ही एक सुरक्षित ऑनलाईन ग्रुप तयार केला, जिथे लोक आपल्या भावना व्यक्त करू शकतात. विक्रमजी आता या समुदायाचे नेते बनले होते. अजयने त्यांच्या कंपनीत हळूहळू मोकळेपणाचे विचार रुजवले. प्रियाने नृत्याच्या वर्गात महिलांना शरीर स्वीकाराचे महत्त्व समजावले. शोभा आता पूर्णपणे खुली झाली होती. तिनं एक छोटे कॅफे सुरू केला. तिथे आमची ग्रुप्स मीटिंग होत. पण अचानक एक मोठी अडचण आली. औरंगाबादच्या एका स्थानिक वृत्तपत्रात गुप्त सुख समुदाय अशी बातमी आली. कोणीतरी आमची माहिती लीक केली होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली. आम्ही सर्वजण घाबरलो. विक्रमजी म्हणाले, आपण काहीही चूक केलेली नाही. सर्वजण प्रौढ संमतीने आपण डोकं उंच करून सामोरे जाऊ. आम्ही एका वकिलाची मदत घेतली. वकिलाने सांगितले, तुमच्यावर कोणताही गुन्हा नाही, पण समाजाची मानसिकता मोठी अडचण आहे. पोलिसांना आमचे फोटो, व्हिडिओ काही नव्हते, कारण आम्ही नेहमी मोबाईल बंद ठेवत होतो. फक्त त्या निनानी माहितीवरून आम्हाला त्रास दिला. शेवटी वकिलांमुळे आमची सुटका झाली. पण आम्ही ठरवलं, आता सार्वजनिकपणे नाही, तर अधिक गुप्तपणे आपला गट चालवावा. त्या घटनेनंतर अजयने मला एक नवीन प्रस्ताव दिला. तो म्हणाला, सुधा, आपण औरंगाबाद सोडून दक्षिणेकडील एका छोट्या शहरात जाऊ. तिथे आपण एक सामुदायिक फार्म हाऊस घेऊ. तिथे आपल्या समुदायाचे सदस्य राहू शकतात. एकत्र शेती करू, एकत्र जेवू, एकत्र सुख घेऊ. मला ही कल्पना आवडली. विक्रम, प्रिया, शोभा, राहुल, अंकिता सगळे तयार झाले. आम्ही सर्वजण गोव्याजवळील एका शांत गावात स्थलांतरित झालो. तिथे आम्ही एक मोठा बंगला खरेदी केला. मोठे अंगण, झाडे, एक तलाव. आम्ही आमच्या समुदायाचे 12 सदस्य एकत्र केले.
प्रत्येकाची स्वतःची खोली, पण एक मोठी सामायिक खोली होती, जिथे सर्वजण एकत्र येत. आम्ही नियम ठरवले, प्रत्येकाचा आधार, सहमती अनिवार्य, कुठलीही जबरदस्ती नाही. मी आणि अजय आता मोकळेपणाने विक्रम, प्रिया, शोभा, राहुल आणि इतरांसोबत रात्रीचे अनुभव शेअर करत असू. एके रात्री आम्ही सर्वजण त्या मोठ्या खोलीत गोलाकार बसलो होतो. प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. मी उभे राहिले आणि म्हणाले, हे सगळं शक्य झालं कारण मी माझ्या नवऱ्याशी नाखुश होते, पण त्या नाखुशीने मला खरा मार्ग दाखवला. आम्ही आता एक कुटुंब आहोत, नात्याच्या पलीकडचं कुटुंब. आमची मुले अंकिता, राहुलसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि त्यांना खरं प्रेम कळालं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अजयने मला मिठी मारली. विक्रमजी हसले. प्रिया आणि शोभा एकमेकींना मिठी मारत होत्या. आता आमचा हा आनंद समुदाय 2 वर्षापासून अस्तित्वात आहे. आम्ही पर्यटन, शेती, कला आणि प्रेमाच्या अनेक प्रकारचा आनंद घेतो. आम्ही आमचे वय विसरलो. अजय 52, मी 47, विक्रम 48, प्रिया 38, शोभा 44 आणि तरुण राहुल, अंकिता आता आमच्या शिकवणीवर स्वतःचे जीवन घडवत आहेत. ही कथा आता केवळ शारीरिक सुखाची नाही, तर मानवी नात्यांच्या मुक्ततेची, आपुलकीची आणि एकमेकांना समजून घेण्याची कथा बनली आहे. शेवटी मला त्या पहिल्या कोलकात्याच्या रात्रीची आठवण येते, जेव्हा मी अजयची बाजू, प्रियाची मैत्री आणि विक्रमजींचा स्पर्श या साऱ्यामध्ये मी हरवले होते. पण ते हरवणेच माझ्या शोधाची सुरुवात होती. आता मी अजयसोबत त्या फार्म हाऊसच्या बाल्कनीत उभे आहे आणि सूर्यास्त पाहत आहे. माझा हात अजयच्या हातात, दुसरा विक्रमजींच्या खांद्यावर आणि मागे प्रिया, शोभा गाणी म्हणत आहेत. अंकिता आणि राहुल वाद्य वाजवत आहेत. आमची दुनिया फक्त आमची आहे आणि ही कथा अजूनही सुरू आहे, कारण दररोज नवीन प्रकरण, नवीन भावना, नवीन सुख येत असते. हा दीर्घ प्रवास कधीही संपणार नाही, कारण प्रेम आणि मोकळेपणा अनंत आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.